बातमी पुण्यातून विनायक मेटेंचं पुण्यातील घर बळकावण्याचा प्रयत्न केला जातोय। विमाननगर परिसरातील फ्लॅट हडपण्याचा डाव सुरू आहे। तर बहीण सत्वशीला जाधवकडून घर बळकावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याच संदर्भात विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सत्वशीला जाधव, आकाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला जातोय। शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांचं पुण्यातली घर हे बळकावण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जातोय। तर विनायक मेटे यांचं घर बळकावल्याप्रकरणी 2 जणांवर पुण्यातील विमानतळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय। सत्वशीला महादेव जाधव आणि आकाश महादेव जाधव या 2 जणांवर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल केलाय। तर चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। चंद्रशेखर, काय अधिक माहिती आहे? समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संबंध आयुष्यभर विनायक मेटे यांनी सगळे प्रयत्न केले होते। अनेक मोर्चे आंदोलन करत शिवसंग्राम या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी काम केलं होतं आणि ह्याच विनायक मेटे यांचं जे पुण्यातील घर आहे त्यांच्या बहीण आणि त्यांचा पुतण्या दोघांकडून सध्या बळकावलं जात आहे। पुण्यातील विमानतळ परिसरामध्ये त्यांचा फ्लॅट आहे। खरं तर याच फ्लॅटवरती ताबा हा जो आहे त्यांची बहीण आणि पुतण्याने मारला आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर विनायक मेटे यांचा जो चिरंजीव आहे त्यांनी विमानतळ पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली आणि या तक्रारीवरून सध्या पोलीस जे आहेत ते यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर विनायक मेटे सारख्या दिवंगत नेत्याबद्दल अशा पद्धतीची जी घटना घडली त्याबद्दल मराठा समाजामध्ये सध्या कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। विनायक मेटे यांचं घर बळकावलं खरं तर ही अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।